बरोबर. महाराष्ट्रातील आज अखेर हाय व्होल्टेज ड्रामा संपलेला आहे. कोण अपात्र हे ठरवण्यापेक्षा निकाल काय लागला ही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गटाला पूर्णपणे शिवसेनेचा ताबा देण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी योगेशदादा कदम आपल्याबरोबर आहेत. दादा काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया? हे प्रतिक्रिया नक्कीच आनंदमय आहे. आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते ज्या निकालाची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, त्याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्व होतो आणि आम्हाला अपेक्षित तो निकाल लागला आहे. त्याचं कारण हे, की निवडणूक आयोगाने ज्यावेळेला निकाल दिला, त्यावेळेला निवडणूक आयोगाने शिवसेनेची जी घटना निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे म्हणजे 1989ची, तोच आधार घेऊन आज विधिमंडळाच्या अध्यक्षांनी देखील निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील जे आदेश दिले, त्याच्यामध्ये असेच आदेश होते, की पक्ष कोणाचा आहे, हे तुम्ही अगोदर फाइंडिंग करा, त्याचा निकाल घ्या आणि त्याच्या आधारे तुम्ही तिथे सुनावणी घ्या, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. पक्ष कोणाचा या बाबतीमध्ये आज विधिमंडळाच्या अध्यक्षांनी जो निकाल घेतलाय, निर्णय दिलेला आहे, योग्य ह्या करता आहे, की ज्यावेळेला 2018ला घटना दुरुस्ती शिवसेना पक्षाची करण्यात आली, ती घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे ही रजिस्टर झाली नाही आणि म्हणून 2018ची शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरता येणार नाही. 1999चीच घटना ही योग्य घटना आहे, ती ग्राह्य धरण्यात येईल आणि त्या घटनेनुसार विधिमंडळाच्या मेजॉरिटी आमदारांना विधिमंडळातील गटनेता हा नेमता येतो, त्याची नेमणूक करता येते. त्या पद्धतीने त्या घटनेच्या आधारावरती एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही सर्व आमदार म्हणून आम्ही त्यांची नियुक्ती केली, त्यांची नेमणूक केली आणि त्या आधारे जे काही व्हीप बजावले गेले हे त्या घटनेच्या आधार घेऊन शिंदे साहेबांची निवड झाली. त्याच्यानंतर सगळी पावलं ही आमची योग्य पडत गेली. म्हणून उद्धवजींचं पहिलंच पाऊल चुकलं आणि मला वाटतं हे त्यांच्या सहकार्याने त्यांनी आज विचारलं पाहिजे, की मुळात त्यांच्यासोबत काम करत असताना मोठे वकील साहेब असतात, अनिल परबांसारखे मोठे विज्ञान वकील त्यांच्यासोबत असतात. त्यांना विचारलं पाहिजे, बाबा तुम्ही ही मोठी चूक कशी केली, तुमच्या चुकीमुळे. खरं तर त्यांच्या सोबत असलेल्या बडव्यांच्या चुकीमुळेच आज उद्धवजींना हा दिवस बघायला मिळतोय. तुम्ही असं म्हणताय की हे घटनेला मान्य होतं तेच झालं किंवा घटनात्मक निर्णय आहे. मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे तो बाह्य आहे किंवा मग महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कुठेतरी डाग लागण्यासारखा आहे. हो, पण त्याला आधार कुठला आहे? त्याला आधार त्यांनी सांगावा ना. त्यांनी हे तरी स्वीकारावं, की 1999ची घटना ही शेवटची घटना निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आहे. मग 2018ची रजिस्टर का नाही? ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. जर का ती रजिस्टर असती तर 2018ची जी घटना होती ती ग्राह्य धरली गेली असती, याच्यामध्ये त्यांनी अधिकार हे उद्धवजींना दिले होते. परंतु प्रतिनिधी सभा घेत असताना प्रतिनिधी निवडायचे देखील शिवसेनेच्या घटनेमध्ये जे तरतुदी आहेत त्यानुसार ते नेमावे लागतात. तुम्ही असं परस्पर कोणालाही तुम्ही प्रतिनिधी तुम्ही नेमू शकत नाही. ते शिवसेनेच्या घटनेमध्येच नाही. मग घटनेची नक्की पायमल्ली कोणी केली किंवा कदाचित त्यांना घटना व्यवस्थित समजली देखील नाहीये. जर का समजली असती तर उद्धवजीने राजीनामा दिला नसता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही त्यांची सर्वात मोठी चूक होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे काय समोर जावं लागलं त्याला मुख्य कारण ते आहे. एक भावनिक प्रश्न आहे, जर शिवसेना प्रमुख किंवा संस्थापक बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काय नक्की त्यांचं मत असते ह्या वेळेला? बाळासाहेब ठाकरे जर का जिवंत असते तर हे दिवसच आले नसते. शिवसेना पक्ष कधी फुटलाच नसता. बाळासाहेबांनी आपल्या आमदारांना, आपल्या जवळच्या नेत्यांना कधीच लांब केलं नाही. नेत्यांना मोठं करायचं काम बाळासाहेबांनी नेहमी केलं. नेत्यांना संपवायचं काम कधीच बाळासाहेबांनी केलं नाही. म्हणून बाळासाहेब असते तर हा दिवसच कधी आला नसता. आम्ही आनंदाने बाळासाहेबांसोबत नांदलो असतो ना. पण बाळासाहेब कार्यकर्त्यांना सांभाळायचे. बाळासाहेब शेवटच्या शाखा खानपर्यंत संपर्कामध्ये राहायचे. 6-6 महिने, 8-8 महिने अपॉइंटमेंट द्यायचे नाही, बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय बाळासाहेब भेटायचे आणि सर्वसामान्यांचे बाळासाहेब होते. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना सांभाळत असं म्हणायचं. उद्धवजी मोठे नेते झाले होते हो. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जी व्यक्ती 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जी सेना भवनला गेली नाही, आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री झाल्याच्या नंतर सेना भवनमध्ये त्यांनी पाऊल देखील ठेवलं नाही, पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. बाळासाहेब असं तर पहिल्यांदा काँग्रेससोबत जाऊन पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद घेतलं नसतं आणि समजा मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांना मिळालं असतं त्या पद्धतीने नाही, परंतु समजा मिळालं असतं तर बाळासाहेब नक्कीच शिवसैनिकांना बाळासाहेबांनी न्याय दिला असता, जे उद्धवजीने केलं नाही. विधानसभा अध्यक्षांनी तुमची साक्ष ग्राह्य धरलेली आहे, तसा उल्लेखही झालेला आहे, काय सांगाल? नाही बघा, शेवटी माझी साक्ष देत असताना त्याही वेळेला मला पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारले होते की दडपण आहे का, तिथे काय होईल. मी त्याही वेळेला म्हटलं होतं की मला जाऊन फक्त सत्य सांगायचंय. त्यांनी जे खोटी कागदपत्र तयार केली होती ते समोर माझ्यासमोर ठेवून मला जे प्रश्न विचारले जात होते, खोटी त्यांची कागदपत्र माझ्या तोंडातून वधून ती खरी कशी करून घेता येतील असे त्यांचे प्रयत्न चालू होते. परंतु मी ते होऊ दिलं नाही. थोडाफार अभ्यास मी देखील केला होता. निवडणूक आयोगाचा जो निकाल लागला
आणि सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला, हे 2 निकालांचा अभ्यास मी त्यावेळेला केला होता. खास करून निवडणूक आयोगाचा निकालाचा अभ्यास मी त्यावेळेला केला होता. त्याच्यामध्ये जे फाइंडिंग्स होत्या, कारण शेवटी शिवसेनेची घटना हा याचा प्रमुख पाया आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या घटनेच्या बाबतीमध्ये मी सगळी जी माहिती माझ्याकडे होती, ती मी त्या दिवशी साक्ष देताना मी तिथे मांडली. मला वाटतं त्याच्यामुळेच नक्कीच तो आधार घेतला गेलेला असावा असं माझं मत आहे. अ, विरोधक आता सुप्रीम कोर्टामध्ये पण जाणार आहेत. ते त्यांनी कुठे जात तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जावं किंवा त्यांनी राष्ट्रपतींकडे जावं नंतर हा त्यांचा अधिकार आहे. परंतु मला वाटतं आता कुठेही त्यांच्या बाजूने निकाल लागू शकत नाही. कारण त्यांनी मोठ्या-मोठ्या चुका केलेल्या आहेत. आमदार अपात्र व्हावेत हे ते का म्हणतायत? त्यांनी आम्हाला व्हीप बजावला होता असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्यावेळेला विधिमंडळामध्ये अध्यक्षांची निवडणूक झाली, त्या अध्यक्षांच्या निवडणुकीला त्यांनी आम्हाला व्हीप दिला असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु ते व्हीप आमच्यापर्यंत कधी आलेच नाहीत. पहिली गोष्ट त्यांचा व्हीप हा लागू नाही, हा निकाल सातत्याने येतोय. प्रत्येक कोर्टाची फाइंडिंग, सुप्रीम कोर्टाची फाइंडिंग देखील तशीच आहे. सुप्रीम कोर्टाने असं कधीच म्हटलं नाही, की भरत गोगावलेंचा व्हीप हा लागू नाही म्हणून. त्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या बाबतीत तिथे कमेंट्स केलेल्या आहेत किंवा त्यांनी फाइंडिंग्स केलेल्या आहेत. परंतु नेमणूक चुकीची आहे. त्यांची नेमणूक ही अयोग्य आहे असं सुप्रीम कोर्टाने कधीच म्हटलेलं नाही. आणि पहिली एक. दुसरं म्हणजे व्हीप देताना तुम्ही एक व्हीप द्यायची पद्धत असते. एक तर तुम्ही पर्सनली जाऊन देता किंवा पर्सनली जाऊन समजा देता आला नाही, तर त्याची व्हीप बजावण्याची एक पद्धत आहे, एक कायदा आहे. आणि तो कायदा देखील फॉलो केलेला नाही. त्यांनी मला काय सांगितलं, की योगेश क्रांतचा व्हीप आम्ही त्यांच्या ईमेलवरती पाठवला. माझा ईमेल आयडीच मुळात चुकीचा आहे. तर त्यांनी तिथे त्यांच्या रेकॉर्डवरती होता. शिंदे साहेबांचा ईमेल देखील त्यांच्या रेकॉर्डवरती चुकीचा होता. मला वाटतं अशा वेळेला स्वतः एवढ्या सगळ्या चुका करणं, तुमच्याकडे अज्ञान लोकं तुम्ही आजूबाजूला भरून ठेवलीत. ज्ञानी लोकांना तुम्ही दूर लोटलत. का? तर उद्धव ठाकरेपेक्षा ते मोठे होता कामा नये या भीतीने आणि म्हणून त्यांचे परिणाम ते आज भोगतायत. म्हणून सुप्रीम कोर्टात आजूबाजूला भरून ठेवलीत. ज्ञानी लोकांना तुम्ही दूर लोटलत. का? तर उद्धव ठाकरेपेक्षा ते मोठे होता कामा नये या भीतीने आणि म्हणून त्यांचे परिणाम ते आज भोगतायत. म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जावं किंवा कुठेही जावं, निकाल हा त्यांच्या बाजूने लागणार नाही. उद्धव ठाकरेंचे जे सभोवताली लोक आहेत ती अज्ञानी असल्यामुळे हा निकाल लागलेला आहे असं योगेश कदमांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जेएमआर न्यूज, लोटे, रत्नागिरी.